पहिला असं ढिगभर पनीर घातलेला पिझ्झा खायचा आणि मग 49 रुपये भरून मस्त पैकी थिक कोल्ड कॉफी आणि फ्रेंच फ्राईज खायचं. कशी गॉड ऑफर आहे की नाही. आज आम्ही गेलतो विट्याला आणि मी एकटा गेलो नव्हतो तर माझ्या संग रसव्या आणि वंक्या बी होता. आता विट्यात गेलोय म्हटल्यावर काय तर खाय प्यायचं नियोजन लावलंच पाहिजे. वंक्याचं माझं तीच डिस्कशन चाललं होतं. रसव्याला म्हटलं कुठं जायचं. मग विट्यातल्या बस स्टँडच्या बरोबर अपोजिट साईडला ह्यो आहे रेडाई कॅफे. आमच्या रसव्याचा आवडता कॅफे हो. इथं काय तर ऑफर चालू आहे आमचा रसव्या म्हटल्याला. त्यामुळे त्याच ऑफरचा झेंडा व्हायचा तिरका लागलेला दिसला म्हणून सळा लावायला गेलो तर हातात झाला. कायम काय तर अंगलट येते तिच्या आईला. ते सोडून चला म्हटलं जरा आतमध्ये जाऊया. आतमध्ये गेलो तरी एकदम फ्रेश फ्रेश वाटलं बरं का. म्हणजे अँबियन्स कसं एकदम डिसेंट आहे. कुणाला पण भारी वाटेल. इथं फॅमिलीसाठी पण टेबल लावलेला आहे आणि यांचं कसं ओपन किचन आहे त्यामुळे काय बनवल ती धड देखतो. पटाक्षीर यांचं मेनू कार्ड घेतलं आणि यांचा मीडियम साईज पनीर पिझ्झा ऑर्डर केला. असा घेतला आणि गप्प करून खाल्ला. तर आमचा रसव्या म्हणला इथं आता ऑफर चालू आहे. कुठला बी मीडियम साईजचा पिझ्झा घेतला की त्याच्यावर 49 एक्स्ट्रा दिलं की थिक कोल्ड कॉफी आणि तुम्हाला फ्रेंच फ्राईज मिळणार आहे. कोल्ड कॉफी एकदम टॉपची लागते बरं का. नादच करायचं नाही. इथं कायम काय ना काय तर नवीन नवीन मिळते. मग आमच्या रसव्यानं लगेच मेनू कार्ड चाललं आणि यांचं स्पेशल असलेलं कुरकुरी मोमोज, ब्लू लोगन मॉकटेल, कॅसेडिया सँडविच आणि वेज स्प्रिंग रोल मागवला. तसं ग्लास मधनं भरपूर काय काय येते पण ह्या वेळेला वेज स्प्रिंग रोल ट्राय करून बघूया म्हटलं. एक नंबरचं आणि क्वालिटी लागते. मग व्हायचं कुरकुरी मोमोज बी खाल्लं आणि यांचं स्पेशल असलेलं कॅसेडिया सँडविच पण खाऊन बघितलं. एकदम जबर विषय आहे. यांची ऑफर काही तर चालूच आहे पण खरं सांगतो रेड आय कॅफेची फूड क्वालिटी एक नंबर असते. कधी विट्याला गेला तर 100% ट्राय करा. जबरदस्त एकदम.